कविवर्य मंगेश पाडगावकर यांचं स्नेहगाथा नावाचं पुस्तक आणि त्याच्यामधला सुहृद परिवार नावाचा विभाग. मंगेश पाडगावकरांचा मित्रपरिवार खूप मोठा आहे. या परिवारामध्ये समकालीन आणि नवोदित साहित्यकार होते, तसेच कर्तृत्वाने वयाने श्रेष्ठ असे ज्येष्ठ साहित्यिकही होते. पाडगावकरांनी परिवारातील काही सदस्यांवर प्रसंगोपात लेख लिहिले आणि या विभागामध्ये ते तुम्हाला पाहायला मिळतील. वागो मायदेव, मामा वरेरकर, नाथ पै यांच्यापासून रवींद्रनाथ टागोर अशा अनेक दिग्गजांचा यामध्ये समावेश आहे. त्यातला हा बॅरिस्टर नाथ पै यांच्यावर लिहिलेला लेख, पान क्रमांक 63. नाव आहे आधी व्याधी मरणावरती, पाय अशा पुरुषाचा रे. नाथच्या मृत्यूची बातमी वर्तमानपत्रात आली तेव्हा मी पुण्याला होतो. पहाटे 6:30ची वेळ असावी. स्टेशनवरून आलेला टॅक्सीचा ड्रायव्हर बरोबर पेपर घेऊन आला होता. विमानतळावर जाण्यासाठी आम्ही निघणार होतो. ड्रायव्हर मला म्हणाला, साहेब, वाईट बातमी आहे, मोठा माणूस गेला. ड्रायव्हर तर माझ्या हातात पेपर दिला. बाहेर अंधार होता. त्यांनी टॅक्सीतला दिवा लावला. त्या क्षीण उजेडात मी बातमीच्या मथळ्याकडे नजर टाकली. नाथच्या मृत्यूची बातमी. माझे हात थरथरले. एखाद्या लहान मुलानं प्रश्न विचारावा तसं ड्रायव्हरनं विचारलं, साहेब, देशाला ज्यांचा उपयोग आहे अशा चांगल्या माणसांना देव असा लवकर का घेऊन जातो? त्याच्या या प्रश्नाला माझ्याकडे उत्तर नव्हतं. मी गप्पच बसून राहिलो. ऑफिसच्या कामासाठी मी आलो होतो. मन घट्ट करून राहणं भाग होतं. मन घट्ट करून मृत्यूची तमान बाळगता हातातलं काम तडीला नेताना मी स्वतः नाथला पाहिलं होतं. त्याच्या त्या अलौकिक निर्भयतेनं मी थरारून गेलो होतो. अस्तित्व भारून टाकणारं, जगण्याची कृतार्थता प्रत्ययाला आणून देणारं एखादं गाणं आठवणीत जसंच्या तसं उभं राहावं, तसा नाथच्या त्या निर्भयतेचा साक्षात्कार माझ्या मनामध्ये उभा राहिला. नाथच्या निर्भयतेचं, मृत्यूच्या मस्तकावर पाय ठेवून उभे राहायचं, त्याच्या आत्मशक्तीचं मला दिल्लीला असताना दर्शन झालं होतं. हा माझ्या आयुष्यातला एक विलक्षण अनुभव होता. त्या आठवणींनी मला धीर वाटला. त्याच्या मृत्यूनी ही मन हळवं दुबळं करून सोडणारी घटना असूच शकत नाही अशी जाणीव मनामध्ये निर्माण झाली. जीवनाच्या संपूर्णतेपासून वेगळा करून पाहिला की मृत्यूची भीती वाटते, रोगट भीती वाटते. तुटलेलं पान नुकतंच डोळ्यांसमोर आणलं तर आयुष्याच्या अर्थशून्य भंगुरतेची जाणीव तीव्र होते. परंतु वृक्षाच्या सृष्टीतली फुलणं या एकूण प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर ही घटना पाहिली की तसं वाटत नाही. फुलण्याच्या संदर्भा वाचून तुटण्याचा, गळून पडायचा खरा अर्थ कळू शकत नाही. नाथचा मृत्यू त्याच्या जीवनापासून वेगळा काढून मी पाहू शकणार नाही असं मला वाटलं. टॅक्सी चालू झाली. विमानतळाच्या दिशेने निघाली. मथळा वाचून बाजूला ठेवून दिलेला पेपर मी पुन्हा हातामध्ये घेतला. ती पाऊण कॉलम बातमी मी संपूर्ण वाचून काढली. नाथला मी प्रथम कधी भेटलो नीटचं आठवेना. मला वाटतं मी साधनेमध्ये काम करत असताना रावसाहेबांना भेटण्यासाठी नाथ आला होता. मुंबईला ऑर्थर रोडवर तेव्हा साधनेचं ऑफिस होतं. नाथ नुकताच तेव्हा परदेशातून आला होता. त्याच्या व्यक्तित्वाची लोकमानसातली प्रतिमा तेव्हा आज आहे तशी निर्माण झालेली नव्हती. तेव्हाची माझी आठवण अगदी अस्पष्ट आहे, खात्री वाटू नये इतकी अस्पष्ट. एका गोष्टीचा ठसा मात्र मनावर उमटलेला निश्चित आठवतो. इंग्रजी उच्चारांची दाट छाया असलेलं नाथचं मराठी बोलणं. ही इंग्रजीची सावली पुढे खूप कमी झाली, पण संपूर्णपणे कधीच नाहीशी झाली नाही. इंग्रजी वळणाच्या या मराठी उच्चारामुळे नाथच्या स्वभावाविषयी अनेक जण गैरसमज करून घेत. एक प्रकारच्या उच्चभ्रू शिष्टपणाचा वास त्यांच्या व्यक्तित्वाला या बोलण्याच्या तऱ्हेमुळे येतो आहे असं वाटे. त्याचं सहज स्वाभाविक उद्गार देखील नाटकी आहेत असा समज त्याला न ओळखणाऱ्या माणसाचा होऊ शकत असे. नाथ प्रथम भेटला तेव्हा त्याच्याविषयी काहीही माहिती नसताना माझाही तसाच समज झाला होता, केवळ त्या बोलण्याच्या धाटणीमुळे. पुढे नाथची ओळख झाली. त्याच्याशी अनेकदा गप्पा झाल्या, चर्चा झाल्या. तेव्हा पूर्वीचा हा समज किती चुकीचा आणि अनुदार होता याची मला जाणीव झाली. उच्चभ्रूपणा, नाटकीपणा नाथच्या स्वभावात मुळीच नव्हता असं मला मनःपूर्वक वाटे. नाथचं आपल्या आवाजावर, आपल्या बोलण्यावर प्रेम होतं. त्या आवाजाचा, बोलण्याचा प्रभाव किती आणि कसा पडतो याची त्याला पूर्ण जाणीव होती. परंतु परिणाम साधण्याकडे आणि बोलत असताना एक डोळा मनातल्या मनात बारीक करून परिणाम कसा जमला हे निर्ढावलेल्या कौतुकानं पाहण्याकडे त्याच्या मनाचा कल नव्हता. याचं एक साधं कारण असं की नाथचं बोलणं वागणं हे अंतःकरणाच्या गाभ्यातून उचंबळून येत असे. नाथच्या व्यक्तित्वात एक कवी होता, एक लहान मूल होतं आणि एक झुंजार राजकारणी पुरुष होता. त्याचा आत्मविश्वास इतका जबरदस्त होता
उदात्ततेविषयी त्याला वाटणारं आकर्षण इतकं दुर्दम्य होतं की नाटकी मुखवटे चढवून चेहऱ्यावर भावनेची रंगोटी ओढून वावरणं त्याला शक्य नव्हतं. त्याला गरजही नव्हती. नाटकी वागणं हे खोल न्यूनगंडातून निर्माण होतं. असं वागणं नसलेल्या गोष्टींचा आभास उभा करून त्यानं आपला न्यूनगंड कुरवाळीत बसतं. असा माणूस दुसऱ्याच्या भावना अनुभवत नाही, तो त्या वापरत असतो. नाथची संवेदनशीलता इतकी नितळ होती, स्वच्छ होती की भावना अशा रीतीनं वापरणं त्याला सहन झालं नसतं. एकदा मी हा विषय नाथशी बोलताना काढला होता. मुंबईला अल्टामाऊंट रोडवरील आडारकरांच्या घरी नाथ आला की पुष्कळ वेळा मी त्याला भेटायला जात असे. मोकळेपणाने बोलता येत असे. कवी कलावंत यांच्याविषयी नाथला उपजत आकर्षण होतं आणि कुठल्याही कलावंताला आकर्षक वाटावं असं त्याच्या व्यक्तिमत्वात काहीतरी असाधारण होतं. नाथकडे गेलो की मी त्याला सारखेच फोन येत असताना बघितलं होतं. तो फोनवर इतकं सुंदर बोलायचा की एखाद्या गाण्यासारखं ते बोलणं ऐकत राहावं असं वाटे. पलीकडच्या बाजूला कोण बोलतं आहे हे आपल्याला ठाऊक नसे, पण नाथच्या बोलण्यातून ते चित्र डोळ्यांसमोर उभं राही. नाना प्रकारच्या माणसांशी तो बोलत असे. त्याचं ते बोलणं ऐकून पलीकडून कोणत्या तऱ्हेची व्यक्ती बोलत असावी याची कल्पना करणं मोठं गमतीचं असे. 3 उदाहरणं सहज आठवली. 1. नाथ बोलतो आहे, नुकताच विमानातून आलो, प्रकृती बरी नाही, दमलो आहे, पण तुझा फोन आला तेव्हा अगदी बरं वाटू लागलं. तुझ्या आवाजात अशी चार्म आहे. आता हेच बघ ना, तुझ्याशी बोलताना हा रिसिव्हर मी हातात फुलांचा गुच्छ घ्यावा तसा मला वाटतो आहे. जेवायला खरं म्हणजे वेळ नाही, पण तुला नाही म्हणायची कुणाची प्राज्ञा आहे. माझी कल्पना पलीकडच्या बाजूला कोणीतरी सुंदर, श्रीमंत आणि तरुण स्त्री असावी. फोन खाली ठेवून नाथ माझ्याकडे हसून पाहतो. मला म्हणतो, मंगेश, शी इज सच अ फाईन गर्ल यू सी. तुम्हा कवी लोकांना असे अनेक फोन्स येत असतील. ती मुलगी कोण असं मी विचारत नाही. कवींना कोण करतो असे फोन असंही म्हणत नाही. गुड मॅनर्स दाखवतो. तो टेलिफोनचा रिसिव्हर मात्र मला फुलांच्या गुच्छासारखा दिसतो. नाथचं ते निर्मळ निर्हेतुक माधुर्य माझ्या मनामध्ये भरून राहतं. दुसरा प्रसंग. नाथ बोलतोय, बोल. हां, होय, तुझी आई भेटली होती. तिने सांगितलं मला. तुझी नोकरी कशामुळे गेली? हां, टेम्पररीच होती. कुठल्या फॅक्टरीत? आज मला वेळ होणार नाही. उद्या सकाळी तू 10 वाजता इथे भेटायला ये. आपण काहीतरी प्रयत्न करू. इथे कसं यायचं तो पत्ता माहिती आहे ना? आणि बससाठी पैसे आहेत ना? डोंट वरी, आपण प्रयत्न करू. तुझ्या आईला पत्र लिहून कळव की काळजी करू नकोस असं मी सांगितलं आहे. नाथ पै फोन खाली ठेवतो आणि मला म्हणतो, मंगेश, कोकणच्या दौऱ्यावर गेलो होतो तेव्हा याची म्हातारी आई मला भेटली. डोळ्यात पाणी आणून म्हणाली, माझ्या पोरा खरक काय तर कामाक लाया. हा पोरगा मॅट्रिक झाला आहे. टेम्पररी कामगार म्हणून कामावर होता. त्याची नोकरी सुटली. कोकणातली कितीतरी पोरं अशी माझ्याकडे येतात. मी तरी किती जणांची सोय करणार. आता ही पोरं उद्या विध्वंसक बनली तर दोष कोणाचा? नाथ मला तळमळून हे सारं सांगतो. त्याचे डोळे पाणवलेले असतात. आवाजाला विलक्षण धार असते. मी स्तब्ध उभा राहतो. आता उद्या तो मुलगा येणार. नाथ कोणाला तरी फोन करून शब्द टाकणार. फोनवर बोलत असताना येण्यासाठी बसला पैसे आहेत की नाही हे नाथ विचारतो. ही गोष्ट माझ्या नजरेतून सुटली नाही. करुणेनं व्याकुळ झालेले नाथचे डोळे मी पाहिले आहेत. नाथ मला म्हणतो, मंगेश, डू यू नो, या पोरांसाठी मला राजकारण हवं आहे. ह्यांच्यासाठी लढावंसं वाटतं आणि मरावंसं वाटतं. तिसरा प्रसंग. नाथ बोलतोय, होय, मी नाथ आहे, समजलं. पण दौऱ्यातल्या सगळ्या भाषणांचा कार्यक्रम ठरलेला आहे. तुमच्या गावात कसंही येणार. पण तुमचा इतका आग्रह आहे की रात्री 1 वाजता तिथं पोचून मी भाषण करीन, चालेल? नाथनं फोन खाली ठेवल्यावर मी त्याला म्हणालो, नाथ, रात्री 1 वाजता भाषण? तुझ्या प्रकृतीचा काही विचार? हे ऐकून नाथ हसतो आणि मला म्हणतो, मंगेश, हे लोक माझ्यावर किती प्रेम करतात याची तुला कल्पना नाही. माझी प्रकृती बरी नाही हे खरं आहे, पण मला गेलंच पाहिजे. इतक्या प्रेमानं बोलवणाऱ्या माणसाला नाही म्हणणं मला शक्य नाही. शेवटी माणूस जगतो कशासाठी आणि कशामुळे? या माणसांचं प्रेम हे माझं टॉनिक आहे. माणूस सुखी आणि आनंदी असलेला पाहणं हे नाथचं समाधान होतं. माणसाचं दुःख समजून घेणं आणि ते कमी करण्यासाठी धडपडणं हा नाथचा आनंद होता. माणूस लहान असो, मोठा असो, गरीब असो, श्रीमंत असो, नाथची ती आस्था, माणसाविषयीची ही मूलभूत आस्था कधीच कमी झाली नाही. माणसाला सुखी करायची ही आस्था फोनवर बोलण्यापासून तो अन्यायाविरुद्ध लढून तुरुंगात जाण्यापर्यंत नाना रूपं धारण करत असे. ही रूपं म्हणजे नाटकी भूमिका नसून माणसांविषयीच्या आस्थेचं ते गतिमान आविष्कार होते. एकदा मी घरी नव्हतो. नाथचा फोन आला. संध्याकाळी मी घरी आलो तेव्हा माझी बायको म्हणाली, अहो, नाथपैंचा फोन आला होता. त्यांनी तुला फोन करायला सांगितलंय. मी फोन घेतला होता. मी त्यांना म्हटलं, संध्याकाळी पाडगावकर घरी आले की त्यांना तुमचा निरोप सांगेन.
तेव्हा ते काय म्हणाले माहिती आहे? ते म्हणाले, मे आय नो हू इज द फॉर्च्युनेट ओनर ऑफ दिस ब्युटिफुल व्हॉइस? ऐकलंस? गेल्या 20 वर्षात तुझ्या तोंडूनही एकदाही हे वाक्य ऐकलेलं नाही. दुसऱ्या दिवशी मी नाथला भेटायला गेलो. माझ्या मनात हा विषय काढायचाच होता. बोलता बोलता मी नाथला म्हटलं, फोनवर बोलणं असो, जाहीर सभेत असो, गप्पा गोष्टी असोत किंवा पार्लमेंटमधलं भाषण असो, तुझ्या बोलण्याची मोहिनी सर्वांवर पडते. मला एक प्रश्न विचारायचा आहे, तो असा की तुझ्या बोलण्यात नाटकाचा, युक्तीचा भाग किती असतो आणि खरा किती असतो? नाथ म्हणाला, का? वाय आर यू आस्किंग दिस? मी म्हणालो, राजकारण हा तुझा व्यवसाय आहे. राजकारण म्हटलं की संघटना आली, लोकसंग्रह आला, माणसं राखून ठेवावी लागतात. तेव्हा कधी कधी विचार येतो की तुझं हे वक्तृत्व, हे मधुर बोलणं, हा युक्तीचा, कारागिरीचा भाग तर नव्हे. तेव्हा तू मनापासून माझ्या प्रश्नाचं उत्तर दे, यातला खरा भाग किती आणि कमावलेलं नाट्य किती? नाथ मला म्हणाला, आय एम हॅपी यू हॅव आस्क्ड दिस फ्रँकली. अगदी खरं सांगतो, मी नाटक करतो आहे असं मला वाटत नाही. आता वक्तृत्व म्हटलं की त्यातून कारागिरीचा भाग कुणालाही सुटत नाही. विचारांची पटेल अशी मांडणी करणं, आवाजाचे चढ उतार सांभाळणं, हे सगळ्या चांगल्या वक्तृत्वामध्ये येतच. तू कविता लिहितोस, त्यातही शब्दांची जडणघडण, त्याचं रूप तुला सांभाळावं लागतं. पण म्हणून कविता ही निर्मिती नसून कारागिरी आहे असं मी म्हटलं तर तुला कितपत पटेल? मला माणसं आवडतात, आय लव्ह देम. मी त्यांच्याशी खोटं नाटकी वागत नाही. ज्यांच्यावर आपलं प्रेम आहे त्यांच्याशी खोटं नाटकी वागणं हे मला वल्गर वाटतं. माझ्या बोलण्याचा, वक्तृत्वाचा प्रभाव पडतो म्हणून ते नाटकी मायावी आहे असं म्हणणं हा माझ्यावर अन्याय होईल. नाथच्या या आस्थेचा माझ्याही जीवनात मला अनुभव यावा असा योग होता. मी तेव्हा आकाशवाणीवर नोकरी करत होतो. नवीन स्केल्स आली होती. पगाराचं फिक्सेशन करताना माझ्यावर अन्याय झाला. मी खूप रिप्रेझेंटेशन्स करून पाहिली, पण निर्ढावलेली नोकरशाही काही दाद देईना. जनुभाऊ पटवर्धनानं ही गोष्ट ठाऊक होती. हा अन्याय दूर करण्यासाठी ते स्वतः जातीने प्रयत्न करत होते. एकदा वाटलं नाथला या प्रकरणात लक्ष घालायला सांगावं, पण संकोच वाटला. मी काही बोललो नाही, पण जनुभाऊंकडून आणि वसंत बापटांकडून ही गोष्ट नाथला कळली. त्यानं स्वतःच फोन करून मला बोलवलं. मी आडारकरांच्या घरी त्याला भेटलो. त्यानं माझ्याकडून सगळं प्रकरण समजून घेतलं. मला म्हणाला, आपल्या देशातल्या ब्युरोक्रेसीला शरम नावाची गोष्ट नाही. आपले कवी, कलावंत, विचारवंत यांचा आदर कसा करावा हे ज्या समाजाला कळत नाही, त्या समाजाचा नाश झाल्याखेरीज राहत नाही. कला संस्कृतीच्या क्षेत्रात ज्यांची एका कणाचीही कॉन्ट्रीब्युशन नाही, अशी ही मठ्ठ नोकरशाही आकाशवाणीवरची सगळी सत्तास्थानं अडवून बसली आहे. तुझ्यासारखा कवी आकाशवाणीवर आहे याचा अभिमान बाळगण्याऐवजी त्यांनी असं वागावं, याची मला शरम वाटते. काही काळजी करू नकोस. हा अन्याय दूर होईपर्यंत मी लढत राहीन. खात्री बाळग, मी उद्या दिल्लीला जातो आहे. तू आठवणीसाठी मला एक पत्र लिही आणि या केसचा सगळा तपशील त्या पत्रासोबत पाठव. इतक्या तीव्र तळमळीनं नाथ हे बोलला की मी अगदी भारावून गेलो. तुझ्यावर उपकार करतो आहोत अशी जराही जाणीव त्यांनी मला दिली नाही. उलट एका कवीसाठी मी अन्यायाविरुद्ध लढणार आहे याचा अभिमान त्याने व्यक्त केला. मी घरी आलो. दिल्लीच्या पत्त्यावर नाथला पत्र लिहिलं. माझा सेल्फ रिस्पेक्ट जराही न दुखावता त्यानं हे प्रकरण हाती घेतल्याबद्दल मनपूर्वक कृतज्ञता मी त्या पत्रामध्ये व्यक्त केली. तुझ्यासारखी माणसं या देशात आहेत याचा मला अभिमान वाटतो असं मी लिहिलं. माझी तुझ्याविषयीची ही जाणीव इतकी उत्कट आहे की ती गद्यात पूर्ण होईल असं मला वाटत नाही. तू काय, आमचे रावसाहेब काय, याच्याविषयी मला जे वाटतं ते मी एका कवितेत व्यक्त केलं आहे. ती कविताच मी तुला पाठवतो. मी लिहिलं होतं, ज्यांची हृदय झाडांची, त्यांनाच फक्त फुलं येतात. तेच वाढतात, प्रकाश पितात, तेच ऋतू झेलून घेतात. त्यांना मुळीच गरज नसते व्याख्यानबाज कंठांची आणि कानठळ्या बसवणाऱ्या आध्यात्मिक घंटांची. त्यांना माणूस शिडी नसतो पाय ठेवून चढण्याची. त्यांच्या कुशीत जागा असते हरलेल्याला दडण्याची. सत्तेवरती थुंकण्याचीही त्यांना मुळीच सवड नसते. निष्कपट ऊन त्यांच्याच खांद्यावर खेळत असते. ज्यांची हृदय झाडांची, त्यांनाच फक्त फुलं येतात. तेच फक्त गुच्छासारखा पावसाळा हुंगून घेतात. नाथला मी हे पत्र पाठवलं. त्याचं काही उत्तर येईना. निदान पत्र मिळाल्याची पोच तरी. महिनाभर थांबलो, पण काहीच नाही. मला वाटलं मी पत्ता बहुतेक चुकीचा लिहिलेला असणार. इतक्यात फेब्रुवारीच्या 5 तारखेला नाथचं पत्र माझ्या हाती पडलं. पत्राचा अर्धा भाग इंग्रजीत टंकमुद्रित होता आणि त्यावर 21 डिसेंबरची तारीख होती. त्याच्या खाली नाथनं स्वतःच्या हातानं मराठी लिहिलं होतं. त्यावर 2 फेब्रुवारी अशी तारीख होती. 21 डिसेंबर ते 2 फेब्रुवारी इतका वेळ पत्र कसं होईल याचा मराठी पत्रामध्ये खुलासा होता. सुरुवातीचं टंकमुद्रित इंग्रजी पत्र असं होतं, 21 डिसेंबर 1967, माय डिअर मंगेशराव,
I came from Parliament tired and worn out, and then there was your letter. I read it, and it acted like a tonic. To be claimed as a friend by you is an honor enough, but that you should quote that poem was really moving. I did talk to that gentleman again. I will not allow him rest until the justice is done in your case. With regards, yours sincerely, नाथ पै. या इंग्रजी पत्राच्या खालीच नाथनं आपल्या हातानं मराठी पत्र लिहिलं होतं. तारीख 2/2/1968. प्रिय कविराज, तुम्ही कदाचित रागावला असाल तर ते योग्यच ठरेल. पत्र लिहून सेक्रेटरीकडे देऊन खूप दिवस झाले. तुम्हाला मिळाले असेल असं गृहीत धरून चाललो होतो. आज सहज कागदपत्र चाळत असताना ते सापडलं. क्षमा करा. तुमची कविता हेम बरुआ आणि क्रिस्टल म्हणजे माझी पत्नी यांना वाचून दाखवली. माझ्या चिटणीसाला तुमचं नावही नीट समजलं नव्हतं. त्यानं लिफाफ्यावर चक्क मंगेश राव असं लिहून ठेवलं होतं. तुमचं आडनाव मी माझ्या सुंदर हस्ताक्षरात जोडलं आहे. मी 8-9ला मुंबईला आल्यावर तुम्हाला फोन करीन. आपला नाथ. म्हटल्याप्रमाणे नाथनं माझ्या कामाचा पिच्छा सोडला नाही. तो संबंधित सत्ताधाऱ्यांच्या मागे हात धुवून लागला. 1969 साली मी सेवाग्रामवर नॅशनल प्रोग्राम आकाशवाणीसाठी लिहिणार होतो. आकाशवाणीवरील माझी नोकरी सुरूच होती. अन्याय अजून दूर झाला नव्हता. नुसतीच तोंडी आणि तोंड भरून आश्वासनं मिळत होती. सेवाग्रामवरील माझ्या स्क्रिप्टची चर्चा करण्यासाठी मी दिल्लीला गेलो. चर्चा करण्यासाठी या असं पत्र दिल्लीच्या आकाशवाणी अधिकाऱ्यांकडून अकस्मात आल्यामुळे मी येणार आहे असं मी नाथला कळवलं नव्हतं. गेल्यावर फोन करू असं मनात ठरवून मी दिल्लीला पोचलो. दिल्लीला गेल्यावर कळलं की नाथला हृदयविकाराचा अटॅक आल्यामुळे त्याला हॉस्पिटलमध्ये ठेवलं आहे. मी हॉस्पिटलला फोन केला तेव्हा कळलं की नाथ घरी गेला आहे. मी नाथच्या घरी गेलो. दुडलेली उशी मानेखाली घेऊन नाथ पडलेला होता. त्याचा चेहरा अतिशय थकलेला काळवंडलेला दिसत होता. मी मनात सरकलो. बाजूला नाथची पत्नी आणि डॉक्टर उभे होते. नाथ म्हणत होता, मी संध्याकाळच्या विमानानं मुंबईला जाणार. डॉक्टर म्हणत होते, तुम्हाला जाता येणार नाही. आम्ही तुम्हाला तशी परवानगी देणं शक्य नाही. मी धीर करून म्हटलं, नाथ, काय हा वेडा हट्ट? अशा अवस्थेत तू मुंबईला जाणार आणि कशासाठी? नाथ म्हणाला, मंगेश, तू कवी आहेस. तुला माझं मन समजू शकेल. मुंबईला कोकण परिषद आहे. दूरवरून लोक येणार, माझ्या शब्दासाठी येणार. मृत्यूला भिवून मी त्यांना निराश करू? ते शक्य नाही. असलं शेळपट जीवन जगायची माझी इच्छा नाही. ही माझी कमिटमेंट आहे आणि मला ती पूर्ण केलीच पाहिजे. असं म्हणून नाथ त्या तिरमिरीत उठून बसला. फोनचे नंबर त्यांनी फिरवले. करण सिंगांना त्यांनी फोन केला आणि संध्याकाळच्या विमानात जागा मिळवून द्यायची विनंती केली. नाथ कुणाचंच ऐकणार नव्हता. शेवटी डॉक्टर कैसे चिडून म्हणाले, तुम्ही आमचं न ऐकता जाता आहात. आमची परवानगी नसताना तुम्ही जाता तसं आम्हाला लिहून द्या. नाथनं बाजूचं पॅड घेतलं, तसं लिहून दिलं. खाली सही केली. डॉक्टर अवाक होऊन निघून गेले. नाथ माझ्याकडे वळून म्हणाला, कविराज, इथे बसा. मी अगदी घाबरून गेलो होतो. मी गुपचूप नाथच्या बिछाण्यावर कडेला बसलो. नाथनं मी कशासाठी आलो होतो याची चौकशी केली. मी त्याला दिल्लीला का आलो होतो ते सांगितलं. मी अक्षरशः भेदरून त्याच्या प्रश्नाची उत्तरं देत होतो. मी नाथकडे पाहिलं. मृत्यूची छाया त्याच्या चेहऱ्यावर दिसत होती. मला घाम फुटला होता. इतक्यात नाथ म्हणाला, मंगेश, तुझ्या त्या केसचं काय झालं? अजून त्यांनी केलं नाही. काय या माणसांची कमाल आहे. असं म्हणून नाथनं फोनचा रिसिव्हर हातात घेतला. मी अक्षरशः नाथला हात जोडले आणि म्हणालो, नाथ प्लीज, ही वेळ नव्हे. मला तू लाजवू नकोस. मी या कामासाठी तुला भेटायला आलेलो नाही. तुझ्या या अशा अवस्थेत. नाथनं मला बोलूच दिलं नाही. श्री गुजराल यांचा नंबर त्यांनी फिरवला. गुजराल फोनवर आले. मी भ्रमिष्ठाप्रमाणे हा सगळा प्रकार पाहत होतो. नाथ गुजराल यांच्याशी बोलू लागला आणि म्हणाला, लुक इंदर, कवी मंगेश पाडगावकर इथे माझ्या घरी आले आहेत. त्यांच्यावरचा अन्याय दूर होईल असं वचन तुम्ही मला दिलं होतं, पण अजूनही काहीच झालेलं नाही. हा काय प्रकार चालला आहे? मी त्यांना आता तुमच्याकडे पाठवतो. एका मोठ्या कवीला तुम्ही भेटणार आहात हे तुमचं भाग्य समजा. इंदर, राजकीय सत्तेचा गर्व बाळगणं व्यर्थ आहे. वाळूवरची ही पावलं काळ बघता बघता पुसून टाकील. नाथ पै कोण होता? इंद्रकुमार गुजराल कोण होता? हे 50-500 वर्षानंतर कुणाला आठवणारही नाही. काळावर मात करून उरणार आहेत ते हे कवी आणि त्यांच्या कविता. ही जाणीव ठेवून पाडगावकरांना नम्र होऊन भेटा. आणखी अर्ध्या तासात ते तुमच्या ऑफिसमध्ये येऊन तुम्हाला भेटतील. नाथला आलेला तो अटॅक, ते विलक्षण अस्वस्थ काळजी उत्पन्न करणारं वातावरण आणि त्यातला हा प्रकार माझी बोबडी वळली. नाथ हा एकच शब्द कसाबसा तोंडून फुटला. नाथनं पुन्हा फोन करून टॅक्सी मागवली. मला कसं जायचं ते समजावून सांगितलं. इंद्रकुमार गुजराल यांना भेटून झाल्यावर पुन्हा इकडे या असं नाथ मला म्हणाला. मी गुजराल यांना भेटून परत आलो. नाथला झोप लागलेली होती.
संध्याकाळच्या विमानानं तो मुंबईला जाणार होता. मी त्याला डिस्टर्ब केलं नाही. मुंबईला भेटेन असा निरोप ठेवून मी परत गेलो. नाथची अवस्था अशी होती की तो मुंबईला पुन्हा भेटेल की नाही अशी भयद शंका माझ्या मनाला चाटून गेली. मुंबईला आल्यावर ताबडतोब आडारकरांकडे मी नाथला भेटायला गेलो. पावसात उंच व्यासपीठावरून चढून नाथनं भाषण केलं होतं. गंमत अशी की नाथची प्रकृती मला सुधारलेली दिसली. त्याचा चेहरा तजेलदार दिसला. मला म्हणाला, कविराज, तुम्ही आला नाहीत तरी तुमची कोकणावरची कविता तिथे गायली गेली. फार सुंदर कविता आहे. मंगेश, तू स्वतः येऊन ती कविता म्हणून वाचून दाखवली असतीस तर मला अधिक आनंद वाटला असता. मी अगदी संकोचून गेलो. मृत्यू, सुरक्षितता यांचा स्पर्शही नाथला कुठे झालेला नव्हता. मी नाथला म्हणालो, तुझी प्रकृती तर चांगली दिसते आहे. दिल्लीला तुझी अवस्था बघून मी अगदी घाबरून गेलो होतो. नाथ आपला डावा हात छातीवर धरून म्हणाला, मंगेश, माणूस ज्या हृदयानं खऱ्या अर्थानं जगतो ते हृदय वेगळं असतं. ते हृदय बंद पडणारं नसतं. हे हृदय डॉक्टरांच्या इंजेक्शनांनी जगत नाही. उदात्त गोष्टींसाठी आयुष्य झोकून देण्यानंच ते हृदय जगत असतं, स्पंदनं पावतं. मी त्या हृदयाचा उपासक आहे. त्यानंतर नाथ अनेकदा भेटला. कितीतरी विषयांवर आमच्या गप्पा झाल्या, चर्चा झाल्या. देशाचा राजकारण, दहशतवाद याच्यावर चर्चा झाली. हिटलरचा आदर्श जोपासला जातो आहे. तुम्ही कलावंतांनी या प्रवृत्तीविरुद्ध आवाज उठवला पाहिजे असं तो मला अनेकदा म्हणाला. एकदा झोपडपट्टीतल्या माणसांच्या हालाखीच्या जीवनाचं त्यानं कळवळून माझ्याकडे वर्णन केलं. माझ्या मनाला त्याच्या या तळमळीचा स्पर्श झाला. त्यातूनच मी माझी प्रश्नोपनिषद ही कविता लिहिली. नाथला ती मी वाचून दाखवली. तुझ्याशी या विषयावर बोलत असताना ही कविता मला सुचली असं मी त्याला सांगितलं. नाथ म्हणाला, तुझ्या हस्ताक्षरात मला ती कविता लिहून दे. मी ती कविता त्याला दिली. मी त्याला म्हणालो, नाथ, मृत्यूविषयीची तुझी निर्भयता मी दिल्लीला असताना पाहिली आहे. माझ्या आयुष्यातला तो नवा जन्म देणारा अनुभव होता. मी कधीतरी त्या अनुभवावर ही कविता लिहिणार आहे. मग मृत्यू या विषयावर आम्ही खूप बोललो. नाथ म्हणाला, हा हृदयविकार माझा फाऊल आहे नेहमी. गेली काही वर्ष दबा धरून बसला आहे, पण माझा पराभव तो कदापि करू शकणार नाही, कारण जे मरणानं विझू शकत नाही असं एक जीवन असतं ते मला ठाऊक आहे. हे नाथचं शेवटचं वाक्य. त्याच्याजवळ बसून ऐकलेलं शेवटचं वाक्य. त्यानंतर नाथ भेटला तो गोवा हिंदू असोसिएशनच्या समारंभात. भोवती गर्दी होती. फारसं बोलणं शक्य नव्हतं. नाथचं भाषण ऐकलं. जाताना माझा आणि बोरकरांचा हात हातात घेऊन नाथनं निरोप घेतला. हसून म्हणाला, कविराज, केव्हा भेटणार आता? तो त्याचा अखेरचा स्पर्श असेल, त्याचं अखेरचं हसून बोलणं असेल, अशी त्यावेळी कल्पनाही आली नाही. पहाटेच्या अंधारात टॅक्सीत पेपर पाहिला तेव्हा कळलं की सारं संपलंय. टॅक्सी विमानतळावर पोचली तेव्हा पूर्ण उजाडलेलं होतं. एक शुभ्र प्रकाशाची पहाट असणं आणि नसणं त्यांच्यातला दुवा झाली होती. मरणाच्या मस्तकावर पाय ठेवून जगणाऱ्या नाथच्या तेजस्वी आणि तरीही कोमल जीवनाची ती शुभ्र पहाट होती. ती पहाट मी माझ्या हृदयात, प्राणात भरून घेतली. आता मृत्यूच्या काळोखावर मी कसा विश्वास ठेवू?